नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्नपत्रिका 2 याचं विश्लेषण बघत आहोत। पहिल्या भागामध्ये आपण 16 प्रश्न बघितले होते, तर 18 प्रश्न बघितले होते। आता पूर्ण प्रश्न आपण बघूया। व्हिडिओ जास्त मोठा होत होता म्हणून तो मी छोटा केला। तर प्रश्न क्रमांक 19 बघूया आपण। सगळ्यांना माहिती असेल RBI ही भारतातली मध्यवर्ती बँक आहे, बँकांची बँक म्हणून RBI ओळखले जाते। तर RBIचे मुख्यालय मी विचारलेलं आहे, तर RBIचे मुख्यालय हे महाराष्ट्रामधून मुंबई या शहरात आहे, लक्षात ठेवायचं। प्रश्न क्रमांक 20, जगातील अर्थव्यवस्थेत भारतातील अर्थव्यवस्थेचा कितवा क्रमांक लागतो? भारत हा वेगाने पुढे जात आहे, लक्षात ठेवा। भारत हा विकसनशील देशांमध्ये होता, जो आता विकसित देशांकडे पाऊल वाटचाल करत आहे। तर जगात चौथी अर्थव्यवस्था आपली आलेली आहे। प्रश्न क्रमांक 21 बघा, भूगोल संदर्भात आहे। उजनी धरण या संदर्भात विचारले, तर उजनी धरण हे कोणत्या नदीवर आहे? तर उजनी धरण सर्वप्रथम सोलापूर जिल्ह्यात हे भीमा नदीवर आहे, लक्षात ठेवायचं। प्रश्न क्रमांक 22, ज्यावेळेस आम्ही मुंबई उच्च न्यायालयात या शिपाई पदावर जॉईन झालो होतो, त्यावेळेस आम्हाला हा प्रश्न विचारला होता, कुतुब मिनार कुठे आहे? त्यावेळेस आम्हाला 30 मार्काचा पेपर होता, 5 मार्काचा निबंध होता आणि 25 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह होते, जिथं आउट ऑफ मार्क मिळाले होते। निबंधही खूप छान लिहिला होता आम्ही, स्त्री भ्रूण हत्येवर निबंध होता। तर प्रश्न विचारलेला आहे, कुतुब मिनार कुठे आहे? तर हे हैदराबादला आहे कुतुब मिनार। खूप सोपे प्रश्न असतात, अगदी सोपे, एवढे सोपे ना की तुम्हाला विश्वास बसणार नाही। शिपाई पदासाठी जास्त हार्ड विचारत नाही, खूप छान आहे। शिपाई झाल्यानंतर तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्ही 3 वर्षानंतर लिपिक होऊ शकतात। प्रश्न क्रमांक 23 बघूया आपण, की महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत। टोटल भारतात 12 ज्योतिर्लिंग आहेत। तर महाराष्ट्रातले 5 कुठे आहेत ते लक्षात ठेवा। भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, वरडी पैजनाथ, घृष्णेश्वर, वेरूळ आणि हिंगोलीला ओढा नागनाथ, असे 5 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत। पुढचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयासंदर्भात आहे। उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश यांना गोपनीयतेची शपथ कोण देतं? बघा, मुख्य न्यायाधीश आपल्या पदाचा जेव्हा कारभार स्वीकारतात तेव्हा त्यांना राज्यपाल हे गोपनीयतेची शपथ देतात, लक्षात असू द्या। प्रश्न क्रमांक 25, तो गावाला जात आहे वाक्यातील काळ ओळखा। आता काळवर प्रश्न आला ना तर स्वतः तिथं उपस्थित राहायचं। तो गावाला जात आहे, जातोय गावाला। तो गावाला गेला का? गेला म्हणजे भूतकाळ। तो गावाला जाणार म्हणजे भविष्यकाळ। तो गावाला जात आहे ना, तर मग वर्तमान काळ आहे, चाललाय बाबा, तो जातोय। प्रश्न क्रमांक 26 बघूया आपण। आम्ही, तुम्ही, कोण, काय, आपण ही काय आहेत? तुम्हाला माहिती असेल मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत। त्या 8 जातीपैकी सर्वनाम हे, तर लक्षात ठेवा, सर्वनामबद्दल आहे ना परीक्षेत नेहमी प्रश्न विचारायचा, एकूण सर्वनामे किती असा प्रश्न जर आला ना तर त्याचं उत्तर 9 करायचं। एकूण सर्वनाम किती असा प्रश्न जर आला तर त्याचं उत्तर 9 करा। आणि एकूण सर्वनामाचे प्रकार किती असा प्रश्न जर आला ना मित्रांनो तर त्या प्रश्नाचं उत्तर 6 करा, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 27, नीती आयोग। लक्षात ठेवा, ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं, त्यावेळेस नियोजन आयोग होतं आणि 2015 पासून नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली आणि त्याचे अध्यक्ष आपले पंतप्रधान असतात, लक्षात ठेवा। नियोजन आयोग, नीती आयोग ही अवैधानिक संस्था आहे, घटनेमध्ये कुठेही तरतूद नाही आहे त्याची। तर इथं म्हटलं आहे की नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर ते पंतप्रधान असतात, जे आपले नरेंद्र मोदी आहेत। प्रश्न 28, गणिताचा प्रश्न आहे। तुम्हाला बोर्डोमास माहिती असेल, कंस कंचे भागे बुवे। हे बघा, इथं हा बोर्डोमासचा प्रश्न नाही आहे, हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे। प्रश्न मी वाचतो, 3 × 2 = 10। आता गुणाकार आहे, 3 × 2 6 होतात, पण तिथं 10 आहे, तर 6 मध्ये किती मिळवलं की 10 होतील? 4। पुढे बघूया, लिंक लागते का त्या बघायचं। 4 × 2 8 होतात, 8 मध्ये 4 मिळवले की 12 होतात। अरे 4 4 प्लस होत आहेत, तर 5 × 2 म्हणजे 10 आणि त्याच्यात 4 मिळवले की 14। याचं उत्तर आहे 14। प्रश्न क्रमांक 29, आठवड्याचे दिवस किती? आता आठवडा म्हटलं की पटकन आपण 8 करूया, पण 8 नाही आहे, आठवड्यामध्ये 7 दिवस असतात, लक्षात ठेवा। आणि या प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न 30वा, जागतिक रक्तदान दिन। हा प्रश्नसुद्धा 4 जानेवारी रोजी MPSCने पेपर घेतलेला आहे, गट ब आणि गट क। गट ब साठी आलेला हा प्रश्न आहे की जागतिक रक्तदान दिन म्हणून 14 जून हा जागतिक रक्तदान दिन म्हणून ओळखला जातो। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण
प्रश्नपत्रिका विश्लेषण बघितलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, 26 एप्रिलचा पेपर खूप छान पद्धतीने तयारी करा. खूप कमी दिवस आहेत, पण आपला एक ग्रुप बनवलेला आहे ज्याची 75 रुपये मेंबरशिप फी आहे. ती ज्यांनी केली नसेल त्यांनी पे करा. आपण आज 50 मार्काची टेस्ट घेतली. मी प्रश्न काढताना खूप काळजीपूर्वक काढतो, विचारपूर्वक प्रश्न काढतो आहे. कॉपी पेस्ट अजिबात करत नाही. बाजारात भरपूर प्रश्न उपलब्ध आहेत, पण मी स्वतः माझ्या डोक्याने प्रश्न तयार करतो की जेणेकरून तुम्हाला ते प्रश्न समजले पाहिजे. आज मी 50 मार्कांची जी टेस्ट घेतली त्याच्यात 2-3 ट्रॅकवाले प्रश्न टाकले होते. एक सोपा प्रश्न टाकला होता, पाणी, पहिली विलांटीचा नी आणि समानार्थी शब्द. तर बरेचसे विद्यार्थ्यांनी चुका केल्या. पाणी म्हणजे जल, पाणी म्हणजे नीर, पण त्याचं योग्य उत्तर होतं हात. आणि पाणीचा दुसरा विलांटी जो असतो त्याचं उत्तर जल. पाणी म्हणजे जल, पण हे पाणी म्हणजे हात. जसं अनुज, अग्रज, भ्राता म्हणजे भाऊ, हे तत्सम, तद्भव, देशी शब्द. तर पुन्हा एकदा सांगतो, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोचवा. हे पुस्तक आहे, ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा. अतिशय साध्या सोप्या भाषेत एकूण 300 प्रश्न आहेत, त्याच्यात 10 प्रश्नपत्रिका आहेत. खूप सोप्या भाषेत मी केलेलं आहे. बोलणारा प्रश्न आहे, प्रश्न आपल्याशी बोलतो. उदाहरणार्थ, मी पूर्वेकडे वाहत जाते, मी अरबी समुद्राला मिळते. तर मी कोण? कुठली नदी? तर तापी नदी. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, आपलं हे पुस्तक आहे आणि शिपाई पदासाठी लिपिक पदासाठी 1 लाइनर हे पुस्तक आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा, माझा संपर्क करा. माझा नंबर आहे 9579870281. पुन्हा एकदा सांगतो, खूप अभ्यास करा. 8वा वेतन आयोग लागणार आहे, पगार खूप वाढणार आहेत आणि आजकाल सरकारी नोकरी मिळणं खूप कठीण झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 26 एप्रिलला तुमचा पेपर आहे. मी तुमच्या सोबतच राहणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. ज्यांना जेव्हा अडचण आली त्यांनी बिंदास मला कॉल करा. सगळ्यांना उत्तरं दिली जातील. पुन्हा एकदा मी सांगतो, अभ्यास खूप करा मित्रांनो. चांगली नोकरी मिळली, आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करा. पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार. थँक्यू.